आमच्या ग्रुपमधले फोटो काढला तर भाऊ त्यांना आवडत नाही. किती फोटो काढले तुम्ही लोकांनी? आम्ही काय नाही म्हटलं तर 50च्या जवळ आम्ही काढले. खूपच. कसं वाटतं तुम्हाला? अरे एक नंबर दादा, म्हणजे आयुष्यातलं बोलतात ना की बरं वाटतंय. आपण स्ट्रेस मजा येते. ग्रेट. तुम्हाला हे आवडतं तर चांगली मोठी गोष्ट आहे. आठवड्यातनं एकदा तरी अशा ठिकाणी यावं जेणेकरून कामाचा ताण निघून जावं आणि आयुष्य जगायला भेटेल. महिन्यात भरत सरांसारखा गाईड व्हावा. हा ती मग मजाच तिप्पट दुप्पट काहीच नाही. सगळं एकदम 100. सोपवून जातो प्रवास. एक नंबर. नाही नाही एकदम भारी. पहिल्यांदा आम्ही त्या स्पॉटवरती आलो, तिथे भिजण्याचा आनंद असतो आणि सगळे एकत्र येऊन दिसतात. तो हा स्पॉट आहे. बघता सगळेजण दिसतात, मस्त मजा करतात. तर आता आपण पण भिजूया. आता मला पण बराच वेळ झाला, खूप कंट्रोल केलाय. Come on. चल. तर सगळे धमाल मस्त चालू आहे आणि ही संधी सोडायची नाहीये भिजण्याची. ही आपण आता आवर्जून घेऊया आणि भिजूया. चला. मुलाला आनंद लुटतात, मुलं एन्जॉय करतायत. क्या बात है, क्या बात है. के बारे में सीमा शंकर का ये कौन सा साल है? कितने साल हो गए हम लोग? साल हो गए हमको यहाँ आते हुए. अगणित साल. हाँ जी, बहुत सालों से लगातार आ रहे हैं यहाँ पे. और साथ में हमारे साथ रहने वाले भी बहुत आए हैं. जमाने से आते ऐसा बोल सकते हैं हम. और नेरल पे भी रात को रुकते थे, सुबह जल्दी उठ के आते थे. कभी कभी ऐसे भी आए, यंग सब पूरे थे हम, 20-25 साल की उम्र थी हमारी. तब हम जब आए तो एक किस्सा सुनाता हूँ. हम यहाँ ऐसे दौड़ते हुए ऊपर गए थे और लौटते हुए भी दौड़ते हुए नीचे आए थे. अंधेरा तो बहुत दूर की बात है, 3-4 बजे तक तो हम नीचे आ गए थे. अरे बाप रे. और ऊपर दर्शन वगैरह करके. तो वो समय से ये चालू है यात्रा. आप लोग जुड़े हो, आज विश्वास भी है बहुत साथ में. तो खूब आनंद लग रहा है मुझे ये यात्रा. मुझे भी बहुत आनंद लग रहा है. 2 बार आने का ट्राई किया लेकिन क्या होता नहीं काम से यार. फिर आज बहुत टाइम निकाल के पूरा प्लान करके आया है. बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात. मुझे ये चांस छोड़ना नहीं था, क्योंकि एक बार गया वक्त वापस आता नहीं है. हाँ अभी उम्र बढ़ती जा रही है, ये आजकल सब ऐसा हो रहा है. हाँ हाँ. तो ये फिर से कब मिलेगा? जी जी, अब तक हाथ पैर चल रहे तो आनंद लेने. बिल्कुल बिल्कुल. चलो हर महादेव. अरे जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है. जब जिस वक्त किसी का यार जुदा होता है, कुछ ना पूछो यारो दिल का हाल बुरा होता है. तो किसने बनाया सब मिला? इन्होंने लोग जिनको जिनके मन में कुछ है वो बनाते रहते हैं. किसको क्या बनाना है, किसको क्या बिगाड़ना है, बिगाड़ने लेकिन गिरा नाही एक भी. कितना अच्छा बने. हाँ. अशा या जंगलातून जाताना वाटेमध्ये ती छानशी झोपडी, त्यातून येणारा छान चुलीवरचा धूर
नुसता वास सुगंध आए वा. बरसात. चुलीवर काय करतो? हाँ, यानी ये जो सीढ़ी जो बीच में हमको दिखी ना, झरने दिखे, हाँ हाँ हाँ. और वहाँ बीच में एक सीढ़ी थी, जो सीढ़ी घाट वाला रास्ता है वो यहाँ अब पदरवाड़ी पे गणेश घाट वाले रास्ते से मिल जाएगा. तो यहाँ आके फिर वो रास्ता एक, अच्छा, दोनों रास्ते एक हो जाते हैं. हाँ, और फिर हम ऊपर चढ़ेंगे. अब जो असली चढ़ाई है जो अब शुरू होगी. अब ये कहाँ पे मिलता? पदरगढ़. अब हम पदरवाड़ी पे पहुंच रहे हैं कुछ ही क्षणों में. अच्छा, तो बस पदरवाड़ी पे पहले हम थोड़ी देर बैठेंगे, भोजन करेंगे और फिर भोजन करके आगे बढ़ेंगे. फायनली आम्ही पोहोचलो पदरवाडी या गावात, जिथे आमचा आता जेवणाचा कार्यक्रम. तिथे आम्ही भोजन घेणार आहोत. थोडा 1 तासाचा ब्रेक होईल आणि पुढे आणखीन तो ट्रेक कंटिन्यू करणार. आज रात्री पुन्हा इथे येऊन थांबून शेजारी बघितलेलं आपण ते पदरगड करणार आहोत. पोहोचलो आता, जरा बरं वाटतंय गावात. आणि मागे दिसतंय ते गाव आहे. रामश्यामची जोडी झाली वाटतं. अतिशय सुंदर असं गाव. चहूकडे सह्याद्री आहे आणि मधोमध पदरवाडी. तर इतिहास आपण जाणून घेऊया थोड्या वेळाने, बघूया. खूप जमलं आता, बोलता येत नाही. ठेवतो ब्रेक. भूक लागली, भूक लागली, भूक लागली. अशी मदत करतात. आता आपण आलो आहोत सोमनाथ दिवाळे यांच्या घरी. व्हेज अँड नॉनव्हेज पदरवाडी दाखवून सगळे सेटल झाले तिथे. मस्त घर आहे एकदम. सगळे सेटल झाले. सगळे रिलॅक्स झाले मस्त. गरम गरम पिठलं, वाफाळलेलं पिठलं आणि गरमागरम भाकरी. अतिशय सुंदर बेट आहे. अतिशय सुंदरचा हा जीवनाचा बेत. नाहीये बरं का. बस असा हा बेत आहे. इतकं भिजल्यानंतर पिठलं भाकरीसारखं सुख नाही. एवढ्या प्रेमाने आणि आपुलकीने ताई वाढतायत खरंच. सगळ्यांना प्रचंड भूक लागली आणि त्या एकदम टेस्टी. कसं आहे? अच्छा आहे, टेस्टी. पिठला भाकरी आज बेत साधा आहे पण मस्त आहे. मस्त आहे एकदम. मस्त आहे. अप्रतिम. पदरवाडीमध्ये जेवणाचा आस्वाद सुरू झालेला आहे आणि सगळ्यांनी मनसोक्त जेवण घेण्याचा आनंद लुटायला सुरुवात केलेली आहे. तर मी पण जातो. जेवण झालं. जेवणानंतर आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय. पुढे बाहेर आल्या आल्या हा नजारा आहे. पदरवाडीतला आता हा रस्ता पुढचा सुरू झालाय. सकाळी 9:30 वाजता ट्रेक सुरू केला होता आणि 12:30 वाजता आम्ही जेवायला थांबलो पदरवाडी या गावात. तर जेवल्यानंतर सगळं जडजड झालं अंग शरीर. पहिले अर्धा 1 तास तर त्रासदायक होणार नाही. आता पूर्ण चढ आहे असं सांगितलं काय खरं नाही. वायदा माझा
देखो कब पहुंच गए। कौन पहुंचा कौन नहीं वो मत देखो अपनी जल्दी देखो यस आता हा पूर्ण वरती चढ आहे आणि असा उभाच अख्खा गड झिगझॅग. बड़ी जल्दी तुझे घर दिसतंय ते आहे सोमनाथचं घर जिथे जेवलो आता पुढे आहे. जे पुढे चालले त्यांचा उत्साह जरा जास्तच आहे. हा त्यांना दम बिम लागतो की नाही. अरे कसले सुसाट चाललेत ते. असा हा उभा चढ अख्खा चढायचा आहे. सारखा दम लागतो सवय नसल्यामुळे. पूर्ण चढ अख्खा डोंगर उभा आहे आणि त्या उभ्या डोंगरावरती चढायचं आहे. झिगझॅग अशी लाईन आहे आणि त्यातून असं पूर्ण दगड 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 असे दगडातून वाटतात. पूर्ण दगडातून वाट आहे. ते दगड चढत चढत मोठे खडे आहेत त्या खडकांवरती चढत जायचं. पाय घसरतोय पाय घसरायला लागला आता थोडासा पण मजा येत आहे. काही लोक वर काल गेले होते आणि ते आता उतरत आहेत. आता रस्ता निमुळता झाल्यामुळे चढण्याने उतरण्याची आता गडबड झाली. वरून बरीच लोक खाली येत आहेत पण एकमेकांना जागा ते सहाय्य करतात. काही लोक खाली येतात आणि काही लोक वर जातात. तो आमचा राहुल संपलाय. वहाँ दास्ता हूँ डॉक्टर देशपांडे यही है सावधू ये जीवन है. डॉक्टर देशपांडे आहे ना. भी एक निकाल दे फोटो. आप आगे चलो. एक फोटो ही निकाल दे खाली. ये कैसा बंधन है ये जीवन है. इस जीवन का यही है रंग रूप. आता हिला घेतो. किसी गरज आता अतिशय कठीण चढ आहे. शेवटच्या हवं का अबे दूसरा फेर किधर रखो. हे विश्वास ये काठीचा फार उपयोग होतो. काठी वापरा. हे इकडून ये. मी ज्या ठिकाणी उभा आहे सह्याद्रीचं हे एक टोक आहे. त्या टोकावरती असा अभिमानाने उभा आहे. मला खूप अभिमान वाटतो या महाराष्ट्र भूमीचा आणि या महाराष्ट्र असलेल्या सह्याद्रीचा. किती सुख आहे किती आनंद आहे शब्दात नाही मांडता येणार. आहे ती आनंदी आनंद. माझा आजारही दूर गेला आणि काय पाहू शकता काय हे सौंदर्य भयंकर.
जबरदस्त. कशी आहे एकदम हाय लेवल हाय लेवल. ऑक्सिजनचं काय सुचवलंच नाही ते. हवा तितका घ्या भरून उद्या परत मुंबईत जायचं. काही मिनिटापूर्वी हे सगळं वरती दिसत होतं. आणि एका क्षणात अदृश्य झालं. धुके आतून आलेले. आणि या अशा सुंदर वातावरणात हा भीमाशंकरचा संडे ट्रेकरचा ट्रेक 2026चा जबरदस्त होता. ऍडव्हेंचर पद्धतीने होतं. सर है ना नीचे. इसका एक्चुअली ऊपर से नीचे से लगा हुआ है. नहीं भैया यहाँ बस बस ठीक है. कैसा लगा कैसा लगा रो क्यों रही हो? यहाँ से क्या है आगे? इसके आगे थोड़ा सा खतरनाक है. इसके यहाँ खतरनाक अब देखते और एक खतरनाक पैच है. ह्यापेक्षा काय खतरनाक आहे अजून? हा? काय हो इथे धरायला काही नाही आता. हा थोडा पॅच रिस्की आहे पण सोपा आहे. तुमच्यासाठी? नाही नाही सगळ्यांसाठी. आमच्यासाठी नाही. मी एकटा आलो किती वर्षानंतर. जसे जसे पुढे जातोय तसे पॅच कठीण होत चालले. फायनली शेवटच्या टप्प्यात आलो 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 असं म्हणत प्रसवत आम्हाला इथपर्यंत आलेलं आहे. तर अजून एक पॅच आहे असं सांगितलंय. पण ह्याच्या जंगल वाटातून जाताना खूपच भारी वाटतं. हा आनंद आहे पोहोचण्याचा, इथे येण्याचा, मेहनत केल्याचा, कष्ट करून शरीराला ताकद देऊन पोहोचलो. दाखवतो ऐक. चलो चलो डिप्रेशन. या गई चाली. आता वो हो जाए. ही गाडी आलेली आहे आणि या भीमाशंकर मंदिराची खालची गावातली लोक वर येतात, बाजार करतात आणि खाली परत जातात. एकदम डेंजर. आपण नुसतं रिकाम्या हाती येत नाही, चालवत नाही आणि हे इतके बोजे घेऊन डोक्यावरती जातात. कौतुक आहे या लोकांचं. पहुंच गए फाइनली. कैसा लगा? अच्छा. ओम नमः शिवाय. पोहोचला फायनली. फायनली आपण
आनंद आहे. थोडा त्रास झाला, थोडा नाही बरंच झालं. नथूला बिचाराला खूप डास चावले, खूप मच्छर चावले, अतिशय कीटकांनी त्याला त्रास दिला. त्यातून आम्ही पुढे आलो. पाऊस आला, वारा आला, कठीण कठीण वाटा आल्या. त्या सगळ्या पार करत फायनली आम्ही आमच्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचलो. त्या वेळात जंगलात काही नव्हतं. आता अचानक एवढी माणसं दिसायला लागल्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळंच वाटतं. किती वाटायला लागली भीती वाटायला लागली. किती वाटायला लागली जंगलात कोण कुठंच काही नव्हतं. सर वो अपने को तय करना है. मेन आपको नीचे जाना है, फायनली पोहोचलो. मंदिर पीछे है. तुमचा मेन लाइन से नहीं जा सकते, वो तो बहुत गर्दी है. प्रचंड गर्दी आहे. तुफान असा. ह्या बाईंना बघा तुम्ही. त्यांनी आम्हाला जेवण दिलं होतं खायला. त्या खालून वरती आल्या आणि पुन्हा वरून खाली चालल्यात. आम्ही आत्ताशी पोहोचतोय. त्या पाहुण्यांनी आम्हाला जेवण दिलं होतं खायला. आता रात्रीच्या तयारीसाठी चालल्यात. प्रचंड अशी गर्दी आहे. लाईन तर लागलेली इथे. मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे. वरपासून आलोय. लाईन कमी होतच नाही. लांब याच्याच नाही, गावापर्यंत गेलो. हीच हॅपीनेस आहे आता भाई. आता पोचलो. हा सकाळी आल्या तर सार्थक झालं. नेहमी सांगतो राहू सगळ्यांना, दर्शन देणं हे जे आमचं महत्वाचं ना, आपण जे एन्जॉय मार्ग जे करतो ना ते महत्वाचं तोच दर्शन आहे. तोच तोच दर्शन. अगदी. तो जो एन्जॉयमेंट असतो तोच खरं मान. आम्ही इथं आल्याचा आनंद आम्हाला भरपूर आहेच. पण इतकी प्रचंड गर्दी, इतका प्रतिसाद. नुकताच श्रावण महिना सुरू झाला आणि या श्रावणात हा दुसरा दिवस. तुडुंब गर्दी आहे. त्यामुळे दर्शन आम्ही बाहेरनंच घेतलं, कळसाचं दर्शन घेतलं. त्यात आम्हाला समाधान आहे. ते पोचण्याचा आनंद गगनात मावत नाही आज. एवढं सुख आहे सुख. दर्शन नाही झालं काही हरकत नाही. इथपर्यंत पोचलो. हर हर महादेव. महादेव सोपं नाही आहे मित्रा, सोपं नाही. खूप परिश्रम करून आम्ही ते पोचलो. सकाळपासून चालतो. आता 4:45 वाजलेत. आम्ही 9:30 वाजता सुरू केला होता हा प्रवास सकाळी. आणि 9:30 वाजल्यानंतर तासभर फक्त जेवायला थांबलो आणि सतत चालतोच आहे. ऊन वारा पाऊस त्यामधून चालत चालत ही वाट अखेरीस भीमाशंकरला पोहोचली. बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं तर कुठे झालं आणि खूप आनंद वाटतो. कधीपासून म्हणतोय ते हेच आहे. कमान मधून आम्ही आता आत गेलो होतो. आता परतीचा प्रवास सुरू झाला परत एकदा. आता संध्याकाळी थोडं जास्तच धुकं दाटलेलं आहे. वाट आम्ही ज्या वाटेत आलो तिथे खूप काळोख आहे. बेसिकली झाडा झुडपातून आलो त्यामुळे तिथे खूपच डार्क लाईट आहे. तो पटापट निघणं गरजेचं आहे. 5 वाजलेत आणि 5 वाजता असा भयान काळोख वाटतोय. सो बघूया आता माझा कॅमेराची बॅट म्हणून बोललो तर भरत सरांच्या मागे जा. बाप सर आप किधर हो? अजिबात दिसत नाही. इथनं आम्ही आत्ता आलो होतो थोड्या वेळापूर्वी आणि इथं आता एवढा धुकं असं दाटल्यासारखं आहे. कुठून जायचं, कसं जायचं? हा काही लोक समोर येत आहेत. अरे सर हमको हम बच्चों को लेके जाओ. तर बच्चों लोगों को लेके केतन सर रस्ता कळणार नाही. वाट चुकणार. सर आप कुछ कहो. फाइनल हम लोग पहुंच गए यहाँ पे.
जो लोग आए नहीं उनको कुछ संदेश 12 ज्योतिर्लिंग जो है उसमें का एक भीमा शंकर, श्री भीमा शंकर के दर्शन के लिए हम आए ऊपर खांडस से नीचे पूरा चढ़ के, और अब दर्शन तो नहीं कर पाए क्योंकि लाइन बहुत लंबी है। तो हम हमेशा आते इसी तरह से, हम कदम कदम जो चलते हैं वही प्रभु के दर्शन है हमारे लिए। तो इतना कदम कदम चढ़ते हुए जो ऊपर पहुंच गए, प्रभु की खूब कृपा है कि हमको यहाँ तक ले आए और खूब आनंद रहा। ये जो पूरी जो यात्रा हुई वो बड़े आनंद से हुई, और दोस्त सब साथ में थे गाने वाले, तो पता ही नहीं चला कब हम पहुंच गए ऊपर। तो ये तो ना, आओ जुड़ो और खूप आनंद लो सब लोग। हाँ, तो आधी पदरवस्ती, मग गणेश घाट आणि खांडस आणि मग कर्जत असा हा प्रवास आमचा उद्या संध्याकाळपर्यंत आहे. तो करायचा आहे. चला जाऊया. आता रस्ता चुकू आम्ही. तुम्ही बघता समोर किती घनदाट जंगलात भयान असं धुकं पडलेलं आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असं हे दृश्य, आणि समोर येणारी ही लोक, वा मस्त आले. Back to base. Back to base. लागे माया, जबरदस्त असा व्ह्यू. हे गाव आहे ना पांढरं, हे जे पांढरं घर दिसतं इथे आम्हाला जाऊन राहायचं आहे. आज आमचा मुक्काम इथे आहे. इथपर्यंत आम्हाला आता खाली उतरायचं. बाप रे बाप. इकडे पाहा, इथची ऊर्जा बघा किती तेज आहे. मी इथे बघू शकता तो बाजू कसा दिसतो. हा बसूनच जावं लागतं कारण ते पाय सरकण्याची शक्यता आहे. घुसून जावं लागतं. खूपच धोकादायक असतो. मुझे पे सपोर्ट कोई दो. काका आगे. हाँ आगे. थ्रिलर आणि जबरदस्त असा हा अनुभव ते आजी अनुभवतात. 65 वयातच, आणि एखाद्या तरुण मुलाला लाजवेल असा त्यांचा तो ॲटिट्यूड आहे. जबरदस्त त्या आमच्या सोबत इतक्या वरती आल्या, आणि आता खाली उतरण्यासाठी पण सॉलिड स्वतःच तुम्ही बघू शकता प्रयत्न करत खाली उतरतात. सॉलिड येस. तो बाय आण पुढे. तुझ्या दिवशी ते खाली ठेवला पाहिजे. तुम्ही थांबा थांबा थांबा, उभे राहा पहिल्या दोन्ही हाताने. तुम्ही तिथे काय म्हणापासून तिथे बसून घ्या, बसून घ्या. हा बसा तिथे, पाय लांब करा दोन्ही. आता इथं उतरायचं आहे. चढायला सोपं होतं, उतरायला फारच जरी पाय सरकला थोडस. म्हणूनच कोणत्याही वयाची लोक सनडे ट्रेकर्स बरोबर यायला मागतात, कारण की अगदी सांभाळून आम्ही त्यांना वर नेतो, खाली उतरवतो, आणि एकदम विश्वासाने लोक आमच्याबरोबर जुडतात आणि ट्रेकसाठी येतात. खूप भारी वाटतंय. भरत सर खूप मेहनत घेतात या गोष्टीसाठी. जेवढं डोंगर चढणं सोपं आहे तेवढं उतरणं फार कठीण आहे. तुम्ही बघू शकता पाय सरकला तर ट्रेक खाली अशा पद्धतीने टाकावं.
पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे फायनली. सकाळपासून पाऊस पडलाच नाही, आत्ता पडायला सुरुवात झाली. थंडी पण वाजायला लागली. थंडी पण वाजायला लागली. हे मागचं जे दृश्य आहे हे बघण्यासाठी तरी तुम्ही एकदा इथे यायलाच पाहिजे. तुला काय वाटतं? हेच बघण्यासाठी तर इथपर्यंत आलो आणि जो आम्ही ढगा ते पूर्ण तुम्ही बॅक व्ह्यू बघू शकता. जितकं वरती चढणं सोपं आहे तितकं उतरणं त्याच्या डबल टिबल कठीण. अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्या पायाची जी ग्रीप आहे ती सांभाळून टाकावी लागते. कुठेही हलगर्जीपणा चालणार नाही आणि कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स पण चालणार नाही. अगदी अलगद जावं लागतं. तुमची एक चुकी डायरेक्ट खाली. सो सिनियर्स लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि मगच ट्रेक करा, ही मला सगळ्यांना कळकळीची विनंती सांगायची. थोडा उशीर झाला, काळोख पडला आणि शेवटचा 1 तास अंधारात नाही यावं लागला. आणखीन काही थ्रिलर झालं प्रवास. दगड दिसत नाही पायाखालची, सरकतात पाय तरी कसे बसे आम्ही आलो. मला वाटतं मी ग्राउंडला पोहोचलो. अंधार झालेला आहे. अंधार म्हणजे 7 वाजलेले आहेत, 7 वाजून गेलेले आहेत काहीतरी. आणि आता रोड दिसण्याच्या पलीकडचा आहे. तर लाईट वगैरे लावून हळूहळू पुढे जाणार. बाहेर तर उजेड दिसतोय पण आतमध्ये एकदम अंधार. पाहू शकता तुम्ही, रस्ता पण दिसत नाही आम्हाला. लाइट बंद करो, लाइट बंद करो. देखो अभी भी उजड़ है, मैं आपको बोलता हूँ. लाइट बंद करो आप, उजड़ है अभी भी. लाइट 7 वाजून 28 मिनिटं झाली आणि आता आम्ही 5:20 खाली उतरलो. स्वतःला पण पाहू शकत नाही, एवढा काळोख आहे. पण गावात आलोय. खुश आहेत, खूप खुश आहेत, कारण की फार डिफिकल्ट होत आहे जाणं, येणं उतरणं. यस, हर हर महादेव. हर 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 महादेव. त्यावरती 2 टिपके दिसतात, ते आहे डोंगर. तिथून आम्ही आता खाली उतरलो. गावात जातो. रात्रीचा थ्रिल पण झाला आमचा. बरोबर आहे ना. ठीक. समोर घर. टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलेलं आहे. हर हर महादेव. फायनली पोहोचलात आणि हा आनंद, खूप आनंद, मजा आली, खूप मजा आली. आणि पावसाळ्यातला हा ट्रेक सगळ्यांनी करावा अशी माझी पण इच्छा आहे. कारण आम्हाला इतका सुंदर अनुभव आलाय. सकाळी आम्ही पहाटे घरातून जे निघालो, प्लस इथे येऊन पोहोचलो. आम्हाला इकडच्या मावशी आणि काकूंनी व्यवस्थित ब्रेकफास्ट, नाश्ता वगैरे दिला आणि चढायला सुरुवात केली. आमचा जो वयोगट आहे तो सिनियर सिटीजन म्हणायला हरकत नाही, कारण सगळेच सिनियर सिटीजन होते. अपवाद 1 ते 2 जेन्सीज होते, पण खूप मजा केली. आम्ही खाली आल्यानंतर फ्रेश झालो, चहा घेतला आणि सगळ्यांनी भजन गाण्यात गुंग झाले. शिव पंचानन गाजे, हंसासन गरुडा
हंसासन गरुडासन विषवाहन साजे ओम हर 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 महादेव दोय भुज चार चतुर्भुज दशभुज ते सोहे शिव दशभुज ते सोहे तीनों रूप निरखना खूप जोराची वेळ झालेली आणि भजन कीर्तन ध्यानानंतर मोठा आस्वाद चपाती पाहिजे यासाठी सगळे नहीं नहीं मुझे नहीं आता है ये एक्सपर्ट तर मेनू आहे चण्या आणि बटाट्याची भाजी चणे आणि बटाटा चणा बटाटा चपाती सलाद सलाड आणि पापड डाळ भात पण हवा लागतो अशा पद्धतीने सगळे जेवायला बसले चार मित्रांनो पुढच्या भागात पाहणार आहोत आपण पदरगडचा ट्रेक